स्थायी समितीच्या एका निर्णयावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे। तब्बल 30 कोटी रुपयांची मुदत ठेव अधिक व्याजदर देणाऱ्या बँकेत न ठेवता कमी व्याजदर असलेल्या आयसीआयसीआय बँकेत ठेवण्याच्या निर्णयास उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनीही तीव्र विरोध दर्शवत थेट आयुक्तांकडे निवेदन दिले आहे। आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेवर स्थायी समितीच्या निर्णयामुळे आणखी आर्थिक भार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी पीएफ आणि जीएसटी अनुदानातून प्राप्त झालेली सुमारे 30 कोटी रुपयांची रक्कम एका वर्षासाठी मुदत ठेव म्हणून ठेवण्याचा विषय मंजूर करण्यात आला। प्रशासनाने शासनाच्या मान्यताप्राप्त बँकांकडून व्याजदर मागविले होते। त्यामध्ये बंधन बँकेने 60% तर आयसीआयसीआय बँकेने 6.7% व्याजदर देण्याची तयारी दर्शवली होती। अधिक व्याज मिळत असतानाही स्थायी समितीने कमी व्याजदर असलेल्या आयसीआयसीआय बँकेची निवड केल्याने महापालिकेला एका वर्षात सुमारे 12 ते 13 लाख रुपयांच्या व्याजाचे संभाव्य नुकसान होणार आहे। याशिवाय कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील कर्मचाऱ्यांना सुमारे 7.1% व्याज द्यावे लागणार असताना मुदत ठेवीवर केवळ 6.7% व्याज मिळणार असल्यामुळे उर्वरित फरकाची रक्कम महापालिकेला स्वतःच्या तिजोरीतून भरावी लागणार आहे। बंधन बँक ही देखील शासनमान्य बँकांच्या यादीत असताना अधिक व्याजदराचा पर्याय नाकारून आयसीआयसीआय बँकेलाच प्राधान्य का देण्यात आले, याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या निर्णयामागे नेमके कोणते निकष होते, अधिक उत्पन्नाचा पर्याय का नाकारला गेला आणि आर्थिक नुकसान करूनही आयसीआयसीआय बँकेची निवड का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित झाला असून आर्थिक नुकसान माहिती असतानाही हा निर्णय का घेण्यात आला। दरम्यान या निर्णयाला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे। महापालिकेचे आर्थिक नुकसान होणारा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे। आयसीआयसीआय बँकेत मुदत ठेव ठेवण्याऐवजी शासनाची बँक असलेल्या स्टेट बँकेत पैसे ठेवावेत। स्टेट बँकेनेही 60% व्याजदर देण्याची तयारी दर्शवली असून त्यामुळे महापालिकेचा आर्थिक फायदा होईल, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। याचबरोबर निवडणूक काळात झालेल्या मंडप खर्चालाही उपमहापौरांनी तीव्र विरोध केला आहे। संबंधित खर्चाची संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय कोणतीही बिल अदा करू नये, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता, त्यावरून निर्माण झालेला वाद आणि उपमहापौरांचा उघड विरोध यामुळे आता स्थायी समितीचा हा निर्णय चांगलाच चर्चेचा विषय ठरला असून यावर प्रशासन आणि स्थायी समिती काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।